मैच देखते हुए बहुत ही बड़ा मुकाबला, पहला सेमीफाइनल का यह मुकाबला एंजल कलकत्ता रोहित स्पोर्ट वेंगुर्ला। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जी जमदाड़े, विजय जी बागायतकर और इरशाद बागबान। ये सभी हमारे साथी हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं। कल के दिन में आपने देखा था जगत सरकार ने बेहतरीन बल्लेबाजी की थी। इस प्रतियोगिता की हाफ सेंचुरी भी उनके नाम पर लिखी हुई है। वो बल्लेबाजी के लिए मैदान में उतर चुके हैं और स्ट्राइक पर उनके साथी बल्लेबाज सरोज प्रामाणिक। हॅलो, धन्यवाद श्याम। बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023चा आजचा हा अंतिम दिवस, रात्र क्रिकेट स्पर्धेचा दिवस। आजच्या अंतिम रजनीमध्ये, आजच्या अंतिम रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने कॉम्बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामन्याला सुरुवात होते रोहित स्पोर्ट वेंगुर्ला एंजल कोलकाता या दोन विस्फोटक बलाढ्य संघांच्या निमित्तानं उपांत्य फेरीचा पहिला सामना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरोज प्रामाणिकच्या बॅटमधनं आणि यावेळेला एक टप्पा घेऊन चेंडू मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार आलाय। संजीवनी चौकार सरोज प्रामाणिकच्या बॅटमधनं। उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या चेंडूवरती विस्फोटक सुरुवात, धमाकेदार सुरुवात झाली आहे आणि एक मोठी रायव्हरी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे। टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील अव्वल दर्जाचे खेळाडू एकमेकांच्या समोर आले आहेत। चून चून के बनाई हुई ये दोन टीमें है। अव्वल दर्जाचे खेळाडू एकत्रित करून दोन संघ बनवले गेलेत आणि हे दोन्ही विस्फोटक संघ उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्गावरती विकी भोईर तयार, मॅन फ्रॉम धारावी नवी मुंबईचा हा एक दिग्गज गोलंदाज तुम्हाला आज पाहायला मिळतोय मालवणच्या टोपीवाला मैदानावरती आणि याचं श्रेय द्यावं लागणार आहे बाबा परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना। एक उत्कृष्ट आयोजन क्रिकेट स्पर्धेचं कोलकात्याचा एक संघ, मोठ्या ताकदीचा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्या संघाकडे या स्पर्धेचा संभाव्य विजेता संघ म्हणून पाहिलं जात आहे। ओहो हो हो, तेज तरार सरोज प्रामाणिकच्या कानामध्ये सिटी वाजवत, नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये निर्धाव चेंडू गणला गेलाय। धाव संख्या थांबली आहे 4 वरती। पहली गेंद थोड़ी सी छोटी गेंद डाली थी, उस पर बढ़िया तरीके से प्रहार किया था। पहला ओवर जो कि बाबा परब मैजिक ओवर आपको देखने को मिलता हुआ और उसका पहली गेंद के ऊपर फायदा उठाया था, लेकिन उसके बाद विकी भोईर ने जो वापसी की है, काबिल तारीफ वापसी करते हुए फिर एक बार ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, इतनी बाहर कि दोनों भी हाथ यहां पर दिखाते हुए अंपायर, यानी कि वाइड बॉल, एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाएगा स्कोर बुक में। जब जब हम तारीफ करते हैं गेंदबाज की, गेंदबाज कुछ न कुछ तो गलती कर ही बैठता है। कल के दिन में विजय बागायतकर जी हमारे साथ जुड़े हुए थे, तभी देखा उन्होंने जब जब हमने गेंदबाज की तारीफ की चौका या छक्का लगा। इस बार विकी भोईर की तारीफ की, वाइड गेंद डाली। रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघनायक, तुम्हाला अंतिम सूचना आहे, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू अजून कॉम्बॉक्समध्ये आला नाही आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे। गोलंदाज तयार, विकी भोईर नवी मुंबईचा आहे दिग्गज गोलंदाज। आकोड्यापर्यंत चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला गेला विकी भोईरच्या माध्यमातून। वेगवान चेंडू आहे, थोडासा वेगाचा अंदाज कमी येतोय आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान चेंडूला रोखलं गेलंय। धावसंख्या धाव फलकावरती थांबली आहे। जगत सरकार नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे। आपण पाहतो महाराष्ट्राच्या जर आपण राजकारणाचा विचार केला तर निश्चितपणे 288 विधानसभा सदस्य एकत्रित करून आपण सरकार बनवतो, मात्र हा कोलकात्याचा एकटा खेळाडू ज्याचं नाव आहे जगत सरकार।
सुंदर गोलंदाजी विकी भोईरची, ज्याचा खेळ आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला असेल. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हा खेळाडू 100% योगदान देत असतो आणि नक्कीच आपल्याला पाहतो आपल्या खेळाने ज्याने तमाम क्रीडारसिकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं आहे असा विकी भोईर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडला सरोज प्रामाणिक आहे. नक्कीच सरोज प्रामाणिकने श्यामसर आतापर्यंत निराश केलं आहे, मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल. स्ट्रायकिंग एंडला सरोज, गोलंदाज विकी भोईरचा सामना करण्यासाठी ड्राईव्ह केलाय चेंडूला. सुंदर फटका जमिनीला समांतर, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. मिडविकेट विजय पलीकडे चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधले शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली आहे आणि बाबा परब ब्रँडेड चौकार पाहायला मिळालाय सरोज प्रामाणिकच्या बॅटमधून. रन है 9 रन, 9 रन विदाउट लॉस. थोड़ी सी धीमी शुरुआत कल के दिन के मुकाबले देखा जाए तो कल के दिन में 2 मैच में बहुत ही बढ़िया तेज रफ्तार से शुरुआत की थी एंजल स्पोर्ट कलकत्ता टीम ने, लेकिन उसके मुकाबले में आज के दिन में बहुत ही धीमी शुरुआत. बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर विकी भोईर धारावी मुंबई के ये खिलाड़ी दिखाते हुए अब स्ट्राइक पर रहेंगे. कल के दिन के हीरो है जिन्होंने बेहतरीन खेल का प्रदर्शन किया था कल के दिन में, वो जगत सरकार मैदान के अंदर प्रिंस ऑफ तारकेश्वर. पूरे देश भर में जिनका बोलबाला जारी है, जिनकी पहचान टेनिस क्रिकेट जगत में बहुत ही बढ़िया है, वो जगत सरकार स्ट्राइक पर. और गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए मयूर वाघमारे. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती तयार. मॅन फ्रॉम पनवेलचा हा एक अजून एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल या दरम्यान आपल्याला पंचांचा पाहायला मिळाला. अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना उभं असणार आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. गोलंदाज मयूर तयार. स्ट्रायकिंग एंडला जगत सरकार, ज्याने कालच्या दिवशी आपण पाहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पहिलं बनवलं आहे आणि आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. आणि इतक्या लांबून प्रवास करून बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेची ही खासियत आहे. भारतातील अव्वल दर्जाचे खेळाडू तुम्हाला आज या दिवशी पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार विकी भोईर. मयूर वाघमारे तयार आहे. सुंदर चेंडू फुल टॉस बॅटवरती घेतलाय. लोअर फुल टॉस चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. चेंडूची परती येणार आहे, मात्र झटपट वेगाने 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी स्वतःचं खातं ओपन केलंय जगत सरकारने. जगत सरकारची श्यामसर एक खासियत आहे, सुरुवातीला थोडासा शांत वाटतो, मात्र एकदा लईमध्ये आला की जगत सरकारला रोखणं अवघड जातं. मात्र त्याला लईमध्ये येण्यापूर्वी जर बाद केलात तरच तो यावेळेला बाद होणार आहे. मात्र एकदा जर तो मैदानामध्ये थांबला तर अकेला आदमी सेना समान, 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती तयार. जगत सरकारसाठी ऑफ्टमोरचा चेंडू ड्राईव्ह केले. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी झाली आहे. बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न जगत सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र स्ट्रायकर एंडवरनं सरोज प्रामाणिकचा नकार आलाय. निघणारा 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. अब फिर एक बार सरोज प्रामाणिक आएंगे स्ट्राइक पर. मैन फ्रॉम दुर्गापुर पश्चिम बंगाल से बहुत ही बड़ा लंबा सफर कर आए हैं मालवण के आलिशान टुपवाला बोर्डिंग मैदान के ऊपर और अपने खेल के जलवे दिखाएंगे. लेकिन गेंदबाजी मोर्चे पर है मयूर वाघमारे. इनका भी नाम टेनिस क्रिकेट जगत में बहुत ही बढ़िया तरीके से लिया जाता है. बहुत ही तेज रफ्तार से गेंदें डालना जानते हैं, रफ्तार से गिरफ्तार करना जानते हैं, ऐसे ये गेंदबाज मयूर वाघमारे. बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद विकेटों के सामने पाए गए. उंगली उठी और इसका नतीजा
सरोज प्रामाणिक बैक टू द पैवेलियन। पहला विकेट यहां पर प्राप्त किया है। अच्छी गेंदबाजी करते हुए, फुलर लेन की गेंद थी, जगह पे से ही खड़े खड़े खेलना चाहते थे, पैरों की कोई भी मूवमेंट नहीं थी और इसका ही नतीजा विकेटों के सामने पाए गए और पहला विकेट यहां पर मयूर वाघमारे ने प्राप्त किया। खुशी का थोड़ा सा वातावरण यहां पर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम के खेमे में। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए ओमकार देसाई कल के दिन में पहले मैच में बहुत ही बढ़िया पारी खेली थी। जब सरोज प्रामाणिक पहली गेंद के ऊपर आउट होकर मैदान के बाहर गए थे, 37 रनों की बढ़िया पारी खेली थी पहले मैच में कल के दिन में। ओमकार देसाई ने आज उसी प्रकार की उम्मीदें, उसी प्रकार की आश लगाकर बैठे हैं उनके खेमे में, यानी कि एंजल स्पोर्ट कलकत्ता टीम के खेमे में। मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहतोय ओमकार देवीदास देसाई, मॅन फ्रॉम मुंबई कुर्ल्याचा हा खेळाडू, नेहरू नगर हा देखील टेनिस क्रिकेट मुंबईचा ब्रँड ॲम्बेसिडर खेळाडू आहे। मोठमोठे रेकॉर्ड्स याच्या नावावरती आहेत। मात्र आज क्रिकेटच्या मैदानामध्ये काय करणार आहे, मोठी रायव्हरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला कोलकात्यातील अव्वल दर्जाचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रायगड, पनवेल, मुंबई आणि सिंधुदुर्गातील खेळाडूंचा भरणा असलेला दुसरा अव्वल दर्जाचा संघ एकमेकांच्या विरोधात ताकद अजमावत आहेत। अवचित्य बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार पंचांकडे अपील केले गेले। उत्साह खूप जास्त आहे आणि आत्मविश्वास खूप कमी। लेग बायचं सिग्नल पंचांनी अपील फेटाळलंय। एकेरी धावसंख्या पुढे सरकणार आहे 13 वरती। धावसंख्या धावफलकावरती आहे 13। भारत देश मेरा हम सबका, ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाल्या 13। आता मात्र हात खोलले जाणार आहेत का जगत सरकारच्या बॅटमधनं पाहायला मिळणार आहेत का मोठे फटके। क्रीडा रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये वळल्या आहेत आणि बाबा परब मित्रमंडळाची खासियत आहे, यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक सामना सुरू होण्यापूर्वीच आमच्यासोबत जोडले होते आणि आता मात्र गर्दी वाढायला लागली आहे। सुंदर चेंडू वेगात टाकलाय, वाईड लाईन वॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, पंचांनी बाजू खोललेत, चेंडू अवांतर असल्याचा सिग्नल कळवलाय। अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाणार आहे 14 वरती। थोड़ा सा दबाव यहाँ पर गेंदबाज के ऊपर देखने को मिलता हुआ और उसी वजह से काफी तेज रफ्तार से करना चाहते थे, अपनी लेंथ और लाइन पर काबू नहीं रख सके और वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ वाइड यॉर्कर डालने की कोशिश। सीधे बल्ले के साथ तीर की तरह गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। ये जगत सरकार की खासियत आपको देखने को मिलती हुई और जब ऐसे सूरत देखी ना मूरत देखी, जगत सरकार ने अपनी टीम की जरूरत देखी। जी हां, जरूरत के हिसाब से ही ये शॉट लगाया है और गेंद देखो कहां चली गई है। हमारे सभी कार्यकर्ता नितिन मांद्रेकर, पिंट्या नाइक ढूंढने के लिए जा रहे हैं गेंद। ये बाबा परब प्रतियोगिता की खासियत है जो कि ऐसा अमोल जी, क्या काफी देर के बाद एक अच्छा शॉट देखने को मिला, लेकिन कितना खूबसूरत शॉट, सीधा बॉलर के सर के ऊपर से। बिल्कुल श्याम सर, उनके पाले में गेंद डाली थी और पूरी तरह से टूट पड़े इस गेंद के ऊपर, बल्ले के बीचों बीच लिया और बिल्कुल सामने सीधी तीर की तरह गेंद निकल गई 6 रन के लिए। बेमिसाल टाइमिंग का ये शॉट, यहां पर फिर एक बार
मयूर वाघमारे के स्पीड का इस्तेमाल करते हुए फिर एक बार मयूर वाघमारे गेंदबाजी मोर्चे पर, सामने जगत सरकार। ये दबाव, ये है दबाव। इसके पहले एक वाइड गेंद डाली थी ऑफ स्टंप के बाहर, इस बार लेग स्टंप के बाहर। हमारे साथ जुड़ चुके हैं विजय जी बागायतकर सर, क्या कहेंगे जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है मैदान के अंदर? थोड़ी सी वाइड गेंदें डाल रहे हैं यहां पर मयूर वाघमारे, और थोड़ा सा प्रेशर गेंदबाज के ऊपर आपको दिखाई देता हुआ। ये रिवर्स स्वीप का प्रयास, फंस चुके हैं जाल में। अल्टी पल्टी शॉट खेलने का प्रयास, ईंट का जवाब पत्थर से दिया है। मयूर वाघमारे ने वापसी कर दी है। इसके पहले सरोज प्रामाणिक, अब जगत सरकार बैक टू द पैवेलियन। कोणी आउट केलंय याची चर्चा जास्त रंगणार आहे आणि तो गोलंदाज आहे मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम पनवेल। मयूर ने तो पहली ओवर में करिश्मा कर दिखाया, 2 बड़े विकेट यहां पर हासिल किए। सरोज और जगत दोनों को भी मैदान के बाहर भेज दिया। कहानी में थोड़ा सा ट्विस्ट आया है। दो ओवर खत्म हो चुके हैं। 2 ओवर खत्म होने के बाद 2 विकेट गिरने के बाद रन है 21, 21 स्कोर है। अभी भी 4 ओवर का खेल बाकी शेष। बचे हुए 4 ओवर में कितने रन बनाएंगे एंजल कोलकाता की टीम, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन गेंदबाजी मोर्चे पर कौन होंगे? विकी भोईर ने बहुत ही बढ़िया ओवर डाला था, 9 रन दिए थे। उसके बाद आए मयूर वाघमारे, थोड़े से महंगे साबित हुए। 12 रन उन्होंने खर्च किए, लेकिन 2 महत्वपूर्ण सफलताएं उन्हें प्राप्त की। दोनों भी ओपनर बैटर मैदान के बाहर चले गए हैं। अब 2 नए बल्लेबाज मैदान के अंदर आपको देखने को मिलेंगे। एक तरफ है ओमकार देसाई, दूसरी तरफ रहेंगे जिनके नाम में जीत है, वो अजीत मोहिते। नवीन फलंदाज अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव परिसरातील हा खेळाडू आहे। मैदानामध्ये दाखल झालाय, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो। ओमकार देसाई स्ट्रायकिंग गेमला तयार आणि गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं, संघाच्या माध्यमातून उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमधील 3रं षटक टाकण्यासाठी विकी भोईर गोलंदाजी मार्कवरती। पहिल्या षटकात त्याने खर्च केल्या 9 धावा। या षटकात काय करिश्मा करणार आहे याची उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये लागली आहे। मात्र समोर खूप मोठं आव्हान घेऊन टेनिस क्रिकेट मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देवीदास देसाई स्ट्रायकिंग गेमला तयार आहे। 2 झटपट गडी बाद झालेत, 21 धावा। 21 हा गणेशाचा क्रमांक आहे, कारण 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो, त्यामुळे 21 हा शुभ अंक मानला जातो। 2 षटकांचा खेळ संपलाय। प्रथम फलंदाजी करत असताना आपण या मॅच मध्ये पाहतोय एंजल कोलकाता। हो श्याम सर, याला म्हणतात मागच्या दरवाजाने चोरी होणे। ऑफ्टमच्या बाहेर गेला होता, शपल क्रॉस झाला होता, क्रीजच्या कोण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न ओमकार देवीदास देसाईचा सफल ठरलाय आणि जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला गोलंदाज विकी भोईरच्या माध्यमातून। ज्या खेळासाठी विकी भोईर ओळखला जातो तो विकी भोईरचा एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले ओमकार देवीदास देसाईचं। यष्ट्या उद्ध्वस्त करून ओमकार देसाई 3ऱ्या गड्याचा शिकार झालाय। के अंदर आते हुए मैन फ्रॉम परेल, मुंबई का ये धुरंधर खिलाड़ी है। आज कलकत्ता टीम की ओर से खेलते हुए मैदान के अंदर, सामने उनके नॉन स्ट्राइक एंड पर है एक आक्रामक विस्फोटक बल्लेबाज, बहुत ही खतरनाक बल्लेबाज। टेनिस क्रिकेट में जिनका नाम बहुत ही बढ़िया तरीके से लिया जाता है, अजीत मोहिते। लेकिन गेंदबाजी मोर्चे पर विकी भोईर पहली गेंद के ऊपर करिश्मा किया है। अब एक मुसीबत गई है, दूसरी मुसीबत उनके सामने आ पहुंची है। मुसीबत का सामना किस प्रकार से करते हैं?
अच्छी गेंद उतनी हल्के से हाथों से खेला है कवर की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन मिलेगा। संयम भरी बल्लेबाजी, 2 लगातार विकेट गिर चुके हैं, स्ट्राइक रोटेट करना चाहते हैं और वो काम यहां पर बल्लेबाज ने किया। 22-22, 3 विकेट गिरने के बाद अब आएगा असली मजा। श्याम सर, क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात की जर तुम्हाला धावा रोखायचे असतील तर तुम्हाला विकेट्स मिळवायचे असतात आणि तेच काम रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाने बनवलंय। विकेट्स 3 बाद केलेत। प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फलंदाजांचा अक्षरशः कंबरड मोडणारी गोलंदाजी विकी भोईर आणि मयूर वाघमारेच्या माध्यमातून। विकी भोईर तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर अजित मोहिते तयार। हा ट्रॅकर आकुटेपदा चेंडू हुक केले चेंडूला आणि पाठवले लॉंग लेग एरियाच्या पलीकडे। फुल टॉस ब्रँडेड षटकार अजित मोहितेच्या बॅट। रोटी कभी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है। अजित मोहिते समोर किती विकेट्स पडले तरी आपला तो स्वाभाविक खेळ करतोय, जो नॅचरल खेळ आहे अजित मोहितेचा, तोच नॅचरल खेळायला त्याने सुरुवात केली आहे। ज्या पद्धतीने पॅव्हिलियनमधून सेट होऊन यावं अशा पद्धतीचा फटका अजित मोहितेच्या बॅटमधनं आणि एकाच चेंडूवरती 6 धावा बनवलेत, म्हणजे षटकाराने खातं ओपन केलंय अजित मोहितेने। उनकी एक खासियत है, न मूरत देखते हैं न सूरत देखते हैं, अपनी टीम की जरूरत देखते हैं। जरूरत थी एक बड़ा शॉट की, वो बड़ा शॉट उनके बल्ले से आया। थोड़ा सा गेंद में उछाल था और बहुत ही खूबसूरत टाइमिंग की, और टाइमिंग के सहारे ये हुक शॉट खेला 6 रनों के लिए। जी हाँ श्याम सर, टाइमिंग, क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही। गोलंदाजी मार्गवरती विकी, एक तेरी तो एक मेरी बारी, या अगोदरच्या चेंडूवरती 1 विकेट्स मिळवली, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र पलटवार केलाय अजित मोहितेने, मोठा फटका लगावलाय। विकी भोईर तयार, समोर खेळलाय चेंडू, बराच काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहे काऊ क्षेत्रामध्ये, आणि यावेळेला हवेमध्ये छलांग लगावून काऊ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, अक्षय पवारच्या गोदीमध्ये, आणि फलंदाज अजित मोहिते व्यक्तिगत 6 धावांचं योगदान देऊन 2 चेंडूमध्ये 4थ्या गड्याचा शिकार। आता मात्र एंजेल कोलकाता क्रिकेट संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय आणि याला प्रमुख कारण ठरलंय विकी भोईर, मयूर वाघमारे। ऊंचाई तो काफी थी शॉट पे, लेकिन जो लंबाई चाहिए थे वो प्राप्त नहीं कर सके और लॉन्ग ऑन में फंस गए। 4था विकेट यहां पर इस ओवर पे 2 सफलताएं अभी तक हासिल की है। बहुत अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की। इसके पहले थोड़ी छोटी गेंद डाली थी, पूरी तरीके से प्रहार किया था। इस बार थोड़ी आगे गेंद डाली और जाल में फंसाया। बहुत ही कल्पकता से गेंदबाजी करते हुए स्कोर है 28 रन 4 विकेट गिरने के बाद। विल्सन हमारे साथ जुड़ चुके हैं स्कोरिंग का काम करते हुए बहुत ही बढ़िया तरीके से। साथ ही साथ उनके पायस अल्मेडा, गणेश जी राउल, ये सभी हमारे स्कोरर पूरी प्रतियोगिता में अपना काम बाखूबी बढ़िया तरीके से निभाते हुए, और इसी वजह से आपको बढ़िया तरीके से हम जानकारी देते हुए जो कि मैदान में क्या हाल चल रहा है, कितने स्कोर है, कितने विकेट गिर चुके हैं। 4 विकेट 28 रन, जो कि 4था ओव्हर प्रगतीवर। विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय, मॅन फ्रॉम रायगड, दिगोडे गावचा खेळाडू आहे। याला मोठ्या या नावाने ओळखलं जातं। 2 भाऊ आहेत, एक अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर। त्याच्यामधला हा विश्वजित ठाकूर आहे, एक छोट्या आहे एक मोठ्या आहे। त्याच्यामधला हा मोठ्या या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं आणि तितकीच कामगिरी देखील त्याची मोठी आहे। स्ट्रायकिंग एंडला तयार, गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये हा खेळाडू ओळखला जातो। नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रथमेशला, ज्याने आतापर्यंत 1 धावांचं योगदान दिलंय। विकी भोईर गोलंदाजी मार्गवरती 1 षटक 4 चेंडूंचा त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली। यावेळेला प्लिक करायचं आहे, पंचांकडे अपील केलं गेलंय। उत्साह खूप जास्त होता, पंचांनी नकार दिलाय, नकारात्मक मान हल्ली गेली। लेग बाईचा सिग्नल आलाय आणि लेग बाईच्या धावेनंतर 1 धाव पुढे सरकणार आहे। धावसंख्या परावर्तित झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात। प्रथम फलंदाजी करत असताना एंजेल कोलकाता 29 धावा धावफलकावरती। अमोल तीसरा ओवर प्रगति पर है। तीसरे ओवर की शायद आखिरी गेंद रहेगी है, और आखिरी गेंद लेकर आएंगे विकी भोईर गेंदबाजी मोर्चे पर, और उनके सामने बल्लेबाज रहेंगे प्रथमेश। नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विश्वजित ठाकूरला, मिस्टर JPL
की नाम से जाने जाते हैं JPL ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये सगळीच्या सगळी पारितोषिकं याच खेळाडूने पटकवली होती, म्हणून मिस्टर JPL या टोपण नावाने देखील त्याला ओळखलं जातं. गोलंदाजी मार्गावरती विकी तयार आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रथमेशला. अकोट्यापेक्षा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला काऊक एरियामध्ये निघणारा एक धाव. प्रथमेशचं व्यक्तिगत योगदान आपण पाहतोय 2 धावांचं. धावसंख्या पुढे सरकली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय बाबा परब मित्रमंडळ आयोजित मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मेगा स्क्रीनवरती तुम्ही बघताय. क्रीडा रसिकांनी आपापली जागा निश्चित केली आहे, कारण त्यांना माहिती आहे की या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी आजच्या दिवशी खूप मोठी गर्दी होणार आहे. आणि मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आमचे कॅमेरा वर्क देखील सुंदर पाहायला मिळते. tenniscricket.in माध्यमातून क्रीडा रसिकांची गर्दी झाली आहे आणि निश्चितपणे सुरुवातीच्या कालावधीमध्येच आपापली जागा त्यांनी निश्चित केली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 आघाडीचे मोहरे एंजेल कोलकाता क्रिकेट संघाचे माघारी परतलेत आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो या स्पर्धेमध्ये आणि बलाढ्य असणाऱ्या एंजेल कोलकाता संघासमोर त्याने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये श्यामसर निश्चितपणे आव्हान उभं केलंय. कौतुक करावं लागणार आहे. जी हाँ, पहले 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 3 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 4 विकेट गिरने के बाद 30 रन 34 लॉस ऑफ 4 विकेट. अभी भी 18 गेंदों का खेल बाकी शेष है. बचे हुए 18 गेंदों के ऊपर अगर 35-30 रन बनाते हैं तो सम्मान भरा स्कोर मैं कहूंगा, क्योंकि गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया है, गहरी है. इनके पास बल्लेबाजी भी बहुत ही गहरा है और गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया है. तो अच्छा मुकाबला बैट और बॉल के बीच में देखने को मिलेगा यहाँ पर. अब बदला होता हुआ प्रसन्न पाटिल गेंदबाजी मोर्चे पर. कई तमाम दर्शक देखिएगा स्क्रीन के ऊपर भारी मात्रा में बैठे हुए हैं यहाँ पर. आमचे वेंगुर्ल्याचे समालोचक मित्र योगेश परब आपल्याला मेगा स्क्रीनवरती देखील दिसत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. इतर आमचे सगळे प्रेक्षक बाबा परब मित्रमंडळावरती प्रेम करणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारे सगळे आमचे जाणकार क्रिकेट रसिक आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसतात. हाय हॅलो चाललंय, कारण त्यांना माहिती आहे आपल्या कॅमेऱ्याच्या छबीमध्ये आपण दिसतोय. मेगा स्क्रीनवरती सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळालंय. 4थ्या षटकाला सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिले में भाई कई कमेंटेटर है, उसमें से बहुत सारे ढेर सारे कमेंटेटर यहाँ पर बैठे हुए हैं. राजेश माड़ोदे, सागर कदम, प्रसाद चाड़के. ये खूबसूरत शॉट, शॉर्ट आर्म पुल का शॉट और गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. फुल टॉस ब्रांडेड षटकार. और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. एक बड़ा शॉट चाहिए था. फिर एक बार हर ओवर में ये करिश्मा आपको देख रहे, कभी उतार चढ़ाव, कभी फील्डिंग करने वाली टीम भारी तो कभी बल्लेबाजी करने वाली टीम भारी. ये मैच में उतार चढ़ाव आपको देखने को मिलते हुए. 36 स्कोर है 4 विकेट गिरने के बाद. मेगा स्क्रीनवरती श्यामसर आपण बघतोय. गॅलरी देखील खचाखच भरलेली आहे. बाबा परब यांचं कौतुक करावं लागणार आहे, कारण क्रीडा रसिकांसाठी खास त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एक सुंदर गॅलरी बनवल्या गेल्यात. गॅलरी देखील तुम्ही बघताय सुरुवातीच्या सत्रामध्ये नाना नाईक आपल्याला गॅलरीमध्ये दिसत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. प्रसन्न गोलंदाजी मार्गवरती तयार आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण प्रथमेश ज्याच्या बॅटमधून आपण नुकताच षटकार पाहिला. सुंदर चेंडू अतिशय सुरेख नाकावरती फुंकर मारत प्रथमेशच्या चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू गणला गेलाय प्रसन्न पाटीलच्या खात्यामध्ये. 3 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. नितीन माटुंगे देखील आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती, गॅलरीमध्ये बसलेला आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो या स्पर्धेचे सर्वेसर्वा बाबा परब साहेब. यावेळेला बॅटची कडा मिळाला विकेट किपरचा सहारा. प्रथमेश तंबूच्या आसरेला धक्का क्रमांक 5वा एंजेल कोलकाता बॅकफुटवरती सरकला. 5वां विकेट यहां पर गिरता हुआ एंजेल स्पोर्ट कलकत्ता टीम का, जिसकी तलाश थी. एक बड़ा शॉट इन्होंने खेला था और फिर एक बार ईट का जवाब पत्थर से दिया है. चलता किया है बल्लेबाज को. अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए प्रसन्न पाटिल, ये भी फिरकी के जादूगर है. रफ्तार से गेंदे डालना जानते हैं और घुमाव भी बढ़िया तरीके से प्राप्त करते हैं. बहुत ही कल्पकता से गेंदबाजी करते हैं. कभी तेज रफ्तार से गेंदे डालते हैं, कभी धीमी गति से गेंदे डालते हैं और इस जाल में बल्लेबाज को फंसाते हैं.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंकज जाधव. माट्या या टोपणावाने त्याला ओळखलं जातं. बूम बूम माट्या मैदानाच्या आतमध्ये. काका मात्रे सरांचा सर हा आवडता खेळाडू आहे. रायगड परिसरामध्ये अतिशय प्रचलित असलेला खेळाडू, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे. असा एक विस्फोटक धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबणार आहेत, येणारी वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. 2021 मध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये 17 चेंडूंमध्ये 87 धावांची विस्फोटक खेळी करणारा पंकज जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील स्टार कास्ट खेळाडूंच्या पंक्तीमधला, फलंदाजाच्या यादीमधला एक मोठा सितारा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना जरूरी है. आज कौन देगा बड़ा पंच श्याम सर, और कौन बनेगा सरपंच? बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए पहली गेंद खराब डाली थी, उसके ऊपर बढ़िया तरीके से प्रहार किया था, लेकिन उसके बाद प्रसन्ना पाटिल ने जो वापसी की है बहुत ही बढ़िया, सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाज की. एक अच्छी गेंदबाजी करते हुए, क्योंकि सामने उतने ही ताबड़तोड़ बल्लेबाज है पंकज जाधव. बुम बुम बाट्या. क्या कहने इस गेंदबाज के, बढ़िया गेंदबाजी करते हुए बांध कर रखा है. हालांकि पहली गेंद थोड़ी सी खराब, लेकिन जो वापसी की है गेंदबाज ने, खूबसूरत, बहुत ही खूबसूरत. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023च्या 5व्या पर्वामधील हा पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. कैसा लगा ओवर, कैसा लगा ये ओवर, बहुत ही खूबसूरत ओवर, तालियां बजनी चाहिए दोस्तों. पहले गेंद के ऊपर सिक्सर जड़ा था, उसके बाद वन बाउंस का इशारा किया था, लेकिन उसके बाद सभी गेंदे बहुत ही बढ़िया. ओवर खत्म हुआ, ओवर नंबर 4 खत्म होता हुआ. 4 ओवर खत्म होने के बाद और विकेट गिरे हैं, 5 विकेट गिरने के बाद रन है 36 रन. यानी कि ये ओवर में थोड़ी सी वापसी की है, विकेट भी प्राप्त की है और रनों के ऊपर भी अंकुश लगाया है. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय ते कोकणचे भाग्य विधाते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं मैदानाच्या दिशेने आगमन होत आहे. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. सिंधुदुर्ग, कोकण आणि महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्माननीय नारायणराव राणे साहेब मैदानाच्या दिशेने ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं आगमन, बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठाच्या दिशेने सिंधुदुर्ग, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य विधाते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं व्यासपीठाच्या दिशेने धुमधडाक्यात आगमन. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, जे क्षण आपल्या नजरेमध्ये साठवण्यासाठी अनेक दिवस आपण आतुर आहोत, तो क्षण तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने कोकणचं आणि महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेशजी राणे साहेब, प्रांतिक सदस्य दत्ताजी सामंत साहेब. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये कोकणचं आणि महाराष्ट्राचं भाग्य विधाते नारायणराव राणे साहेबांचं स्वागत.
ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते फक्त कोकणचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य विधाते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं मैदानावर आगमन. बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक 2023च्या निमित्तानं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्माननीय नारायणराव राणे साहेब, त्यांच्या समवेत माजी खासदार निलेशजी राणे साहेब आणि दत्ताजी सामंत साहेब या सर्वांचं बाबा परब मित्रमंडळ आयोजित खासदार निलेशजी राणे साहेब चषक स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. धन्यवाद बदल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय नामदार नारायणरावजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांचं बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हो हाफ ट्रॅकर वेगवान चेंडू 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू अंगद पाटीलचा रायगड प्रदेश तरी हा एक गुणवान अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आता मात्र दोन्ही बाजूला काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहेत. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे एका बाजूला कोलकात्याचा संघ आहे जो बॅटिंग करतोय एंजेल कोलकाता आणि दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. हा ट्रॅकर पुन्हा एकदा आखोट्याचा चेंडू यावेळी ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पंचांनी बाजू खोलले ते चेंडू अवंतर आहे आणि आमच्यापर्यंत अतिरिक्त चेंडूचा इशारा देखील कळवलाय. धावसंख्या पुढे जाणार आहे धावफलकावरती 37 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार डॉक्टर निलेश राणे चषक 2023 हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील आजच्या अखेरच्या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधला पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जो संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर एंजेल कोलकाता प्रथमतः बॅटिंग करत असताना रिव्ह्यू घेतला गेला. चेंडूची उंची किती होती यासाठी 1 बाउन्ससाठी अर्थातच रिव्ह्यू घेतला जाणार आहे आणि आमचे तिसरे पंच आपल्यापर्यंत डिसिजन कळवणार आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण सगळेजण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सगळ्यांचे लाडके नेते उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचा प्रवास जर पाहिला तर निश्चितपणाने शाखा प्रमुख त्यानंतर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं कमी कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये जागा मिळवली बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि बघता बघता ही ओळख देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचली आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचे सहकारी विश्वासू सहकारी म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ज्यांनी आपलं स्थान निर्माण केलं स्वकर्तृत्वावरती कोकणचे भाग्य विधाते आणि लोकनेते म्हणून ज्यांची ओळख झाली ते आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा सगळ्यांना विनंती आहे बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये राणे साहेबांचं आपण जल्लोषी स्वागत करूया आणि ज्या कार्यक्रमाला राणे कुटुंबाचं नाव जोडलं जातं त्या कार्यक्रमाची व्याप्ती आणि उंची किती मोठी असते ही वेगळ्या शब्दात मांडण्याची कधीच गरज नसते. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवरती तुम्ही बघताय देशाचे केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेब आहेत आणि निश्चितच साहेबांना निलेशजी राणे साहेबांना देखील काही दिवसामध्ये खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे ते आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एकदा यांच्यासाठी माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांसाठी देखील आपण एकदा टाळ्यांचा गजर करूयात. त्यांच्या समवेत आपल्याला बाबा परब साहेब देखील पाहायला मिळत आहेत दत्ता सामंत साहेब देखील पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना बाबा परब मित्रमंडळाने जे आयोजन केलंय ते खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आयोजन आहे आणि साहेब आपल्याला निश्चितपणे आम्ही सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाईट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. DY पाटील स्टेडियमच्या लाईट्स आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला 8 टॉवर पाहायला मिळतात मात्र बाबा परब साहेबांनी या स्पर्धेसाठी केवळ 4 टॉवर्स वापरलेत आणि मैदानावरती जर सुई जरी पडलेली असेल तरी ती लख प्रकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याबद्दल बाबा परब साहेबांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. लख प्रकाशामध्ये फ्लड लाईट्समध्ये चालू असणारी क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राच्या कुठल्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा पद्धतीची लाईट्स कधीही कोणाला पाहायला मिळाली नाही आणि ती किमया बाबा परब साहेबांनी केलेली आहे.
त्यांचं देखील खूप कौतुक, त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात एंजल कोलकाता संघ थोडासा बॅकफूटवरती आलाय. मात्र 11च्या 11 खेळाडू या संघामध्ये जबरदस्त आहेत श्याम सर, मोठे खेळाडू आहेत आणि निश्चितपणे या खेळाडूंसमोर आव्हान उभं केलंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय या मोठ्या स्पर्धेमध्ये. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ, ज्या संघातील गोलंदाजांनी अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरलंय. अंगद पाटील, सामना थोडासा फास्ट घ्या, विनंती आहे. पंचांना विनंती आहे, सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्गावरती अंगद पाटील. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 4 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 38 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात एंजल कोलकाता, जो कोलकात्यावरून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. बूम बूम माट्या स्ट्रायकिंग एंडला पंकज जाधव तयार आहे. 17 चेंडूमध्ये 87 धावांची खेळी करणारा रायगड प्रीमियर लीगचा एक अष्टपैलू खेळाडू 2021 मध्ये ज्या खेळाडूने बोलबाला दाखवला होता, तोच खेळाडू पंकज जाधव स्ट्रायकिंग एंडला तयार. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संग्रामला, ज्याने 1 चेंडू आतापर्यंत खेळलाय. पंकज जाधव 3 चेंडूमध्ये आपलं खातं ओपन करू शकला नाहीये. आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अंगद पाटीलला. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून विस्फोटक आक्रमक फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मात्र या मॅच मध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. 6 गडी बाद झालेत, 38 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, ये गए उड़ी और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. बॅटच्या मधोमध घेतले चेंडूला, हाफ ट्रॅकर होता आणि शॉर्ट आर्म पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार, फुल टॉस ब्रँडेड षटकार पंकज बूम बूम माट्याच्या बॅटमधून. ये फुलटॉस ब्रांडेड षटकार बुम बुम माटा के बल्ले से निकलता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. यहां पर गेंद की मांग करते हुए अंपायर थोड़ा ध्यान दीजिएगा. स्कोर यहां पर बढ़ते हुए 44 मुल्तान का सुल्तान नवाब ऑफ नवाजगढ़ वीरेंद्र सहवाग के जर्सी के ऊपर, जर्सी के नंबर के ऊपर यहां पर 44 स्कोर है. 6 विकेट गिरने के बाद ये जो प्रतियोगिता है, बाबा परब और उनके साथियों ने मिलकर प्रतियोगिता का बहुत ही बढ़िया आयोजन. और स्कोरर हमें जानकारी देते हुए 4 ओवर 4 गेंदे और 44 रन, यानी कि 4 अंकों से खचाखच भरा हुआ है हमारा स्कोर बुक. बढ़िया स्कोरिंग यहां पर. 5वां ओवर प्रगति पर है, अभी भी 1 ओवर बाकी शेष है. और ये जो प्रतियोगिता है लगातार 5 साल ये प्रतियोगिता का आयोजन, ये आसान बात नहीं है. एक आध बार कोई आयोजन करता है, 2 बार करता है, 3 बार करता है, लेकिन 5 बार सिर्फ बाबा परब और उनके साथियों ने मिलकर ये खूबसूरत टेनिस बॉल क्रिकेट का आयोजन किया है मालवण के ये टोपीवाला बोर्डिंग मैदान के ऊपर. अंगद पाटिल मैन फ्रॉम रायगढ़ गेंदबाजी मोर्चे पर बुम बुम माटा स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए. ये खूबसूरत शॉट तो लगा है, लेकिन कितनी दूरी है. कैच पकड़ लिया तो 7वां विकेट, एक बड़ी प्राइजिंग विकेट यहां पर मैदान के बाहर जाएगी. पंकज जाधव बैक टू द पैविलियन. 7वां विकेट गिरता हुआ एंजल स्पोर्ट कलकत्ता टीम का. इस प्रतियोगिता में पूरे देश भर के सभी खिलाड़ी खेल रहे हैं, चाहे वो महाराष्ट्र के हो, चाहे वो गोवा के हो, चाहे यूपी के हो, चाहे झारखंड के हो, चाहे कोलकाता के हो, पश्चिम बंगाल के हो. तो पूरे ऑल ओवर महाराष्ट्र के सभी खिलाड़ी बाबा परब की इस प्रतियोगिता में खेलते हुए नजर आ रहे हैं. और ये हमारा सिंधुदुर्ग वासियों का सौभाग्य है, जो कि नीलेश राणे ट्रॉफी 2023 का ये बहुत ही बड़ा नजारा आपके सामने पेश है. आज आखिरी दिन है, थोड़ी देर के बाद आखिरी मुकाबला भी खेला जाएगा. पहला सेमीफाइनल का मुकाबला है, इसके बाद दूसरा सेमीफाइनल का मुकाबला और उसके बाद तीसरा फाइनल का मुकाबला खेला जाएगा. 7 विकेट, रन है 44. 5वें ओवर की आखिरी गेंद अंगद पाटिल गेंदबाजी मोर्चे पर. नए बल्लेबाज जो कि मैदान के अंदर जाते हुए निखिल पारवे मैन फ्रॉम मुंबई से आए हुए धुरंधर खिलाड़ी निखिल पारवे मैदान के अंदर. रायगढ़ का गेंदबाज अंगद पाटिल
गेंदबाजी मोर्चे पर घमासान टेनिस बॉल का अभी भी जारी है। पांचवें ओवर की आखिरी गेंद लेकर 44 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात एंजेल कोलकाता क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फिल्डिंग करणारा संघ आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय। दुसऱ्या बाजूला कोलकात्याचं प्रतिनिधित्व करणारा एंजेल कोलकाता ज्याने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये हा निर्णय थोडासा अंगलटी येईल की नाही येणारी वेळ येणारा काळ सांगणार आहे। टॉस जिंकली असली एंजेल कोलकाताने तरी सामना कोण जिंकणार आहे याची उत्सुकता आहे। सुंदर चेंडू ऑफ टर्म चेंडूला पिच केलं होतं गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय विकी बोईरने चेंडूला रोखलंय आणि त्या दरम्यान मात्र निघणाऱ्या अवघी एक धाव संख्या पुढे सरकणार आहे रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकावरती 45 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या सत्रामधील 5 षटकांचा खेळ संपलाय। एंजेल कोलकाता क्रिकेट संघ 7 बाद 45 असा धावफलक। कृपया सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे। निश्चितपणाने खूप अभिमानाची गोष्ट त्या आयोजकांसाठी असते। यानंतर व्यासपीठावर सर्वांचं लाडकं नेतृत्व हे षटक संपल्यानंतर संपूर्ण कोकणचं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व नारायणराव राणेसाहेब केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल। बाबा परब मित्रमंडळाचे सर्व सदस्य भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व सदस्य आपण या स्वागतासाठी तयार राहावं ही आपल्यासाठी महत्त्वाची सूचना। अमोल गोलंदाज तयार प्रसन्न पाटील लेफ्ट हँडेड गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे। अकोट्यापर्यंत चेंडू जरूर होता खेळलाय काऊ क्षेत्रामध्ये चेंडूला रोखलं गेलंय निघणाऱ्या अवघी एक धाव संख्या पुढे सरकणार आहे। 5 षटक आणि एका चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय 6 षटकांची ही लढत आहे। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात। यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना लगेचच होणार आहे। राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे। निश्चितपणे आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर देखील स्पर्धा होतात मात्र आपल्याला कौतुक करावं लागणार आहे की बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कोलकात्याचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय जो भारतातला अव्वल दर्जाचा संघ आहे। एकदा आपण बाबा परब मित्रमंडळासाठी देखील जोरदार टाळ्यांचा गजर करूया। भारतातील अव्वल दर्जाचा संघ या ठिकाणी दाखल झालाय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसन्न पाटील तयार आहे। स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय संगम तिवारी ये बल्लेबाज जो कि स्ट्राइक पर दिखाई देते हुए अंगद प्रसन्ना पाटिल की ये गेंद काफी तेज रफ्तार से गेंद डाली। तेज रफ्तार से गिरफ्तार करना ये जानते हैं गेंदबाज, कल्पकता है इनमें, बहुत ही बुद्धिमत्ता के साथ गेंदबाजी करते हैं। कभी तेज रफ्तार से गेंद डालते हैं कभी धीमी गति से गेंद डालते हैं। उतार चढ़ाव इस गेंदबाजी में है, कल्पकता है और बुद्धिमत्ता के साथ गेंदबाजी करते हुए अच्छी गेंदबाजी। पिछला ओवर भी बहुत ही नपातुला डाला था, 6 रन दिए थे, 2 सफलता हासिल की थी। इस बार क्या करेंगे? ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, बहुत खूबसूरत गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई बगैर किसी रन के साथ, बगैर किसी नुकसान के साथ। स्कोर वहीं पर रुका हुआ 7 विकेट गिरने के बाद 46 रन। आखिरी ओवर शेष है, आखिरी ओवर की गेंदें बची है 3। प्रसन्ना पाटिल संगम तिवारी के लिए। प्रसन्न तयार लेफ्ट हँड बॅटर यावेळेला चेंडूला उडवले आणि चेंडू बाउंड्री लाइन मिड विकेट एरियाच्या बाहेर। फुल टॉस ब्रँडेड षटकार। क्रिकेट में टाइमिंग बहुत ही जरूरी है, क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही। चेंडू फरार अला इस षटकार। अमोल मिड विकेट के जो खिलाड़ी थे कोशिश की थी उन्होंने उंगलियों को छूकर, बाद में गेंद सीमा रेखा के बाहर। मयूर वाघमारे वहां पर फील्डर थे, उनकी उंगलियों को छूती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, लेकिन प्रयास बहुत बढ़िया किया था मयूर वाघमारे ने, लेकिन उनके बहुत से दूर ये गेंद। और 6 रनों के साथ यहां पर अपने 50 रनों का फासला पूरा किया है
एंजल स्पोर्ट कलकत्ता टीम ने 7 विकेट गिरने के बाद रन है 52 52 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसन्न पाटीलला आता मात्र थोडीशी नजर लागली आहे. एक दबाव आहे प्रसन्न पाटीलवरती. आणि आपण क्रिकेटमध्ये पाहतो ज्यावेळेला एखाद्या गोलंदाजाच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार निघतो त्यानंतरचा चेंडू थोडासा दबावामध्ये टाकला जातो. प्रेशर आहे. आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो ज्यावेळेला कुकरवरती प्रेशर येतं त्यावेळेला सिट्टी वाजते आणि गोलंदाजावरती प्रेशर येतं त्यावेळेला वाईड जाते. वाईट बॉल. प्रसन्न पाटीलचा धावसंख्या धावफलकावरती सरकली आहे 53 वरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित केलेली आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेला वाईट बॉल कळवलाय. अतिरिक्त उसरी अतिरिक्त उंची पाहायला मिळाली आहे चेंडूची. प्रसन्न पाटील आता मात्र थोडासा दबावमध्ये पाहायला मिळालाय. कृपया विलंब करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजिबात वेळ करू नका. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. आपण पाहतोय बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक 2023. या षटकाची सांगता झाल्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत संपन्न होईल. यासाठी बाबा परब मित्रमंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या जवळपास येऊन सर्वांनी थांबावं. ओव्हर. वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. अतिरिक्त धावांनी धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे जाणार आहे 54 वरती. 7 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. 5 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 षटकांची ही लढत आहे. बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमधील आपण उपांत्य फेरीचा पहिला सामना पाहतोय. 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाजाला चेतावणी वजा इशारा दिला गेलाय की यानंतर या षटकामध्ये तू अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीस असा चेतावणीचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार. संगमसाठी हा चेंडू प्रसन्न पाटीलचा ऑफसाईडच्या बाहेर चेंडू आहे आणि मला वाटतं वाईडची हॅट्रिक केली गेली आहे प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी. श्यामसर अशा पद्धतीची गोलंदाजी करणं म्हणजे कर्ज न घेता व्याज भरणं. लगातार 3 गेंदें अमोल वाइड, यानी कि आखिरी 2 गेंदें बची है. 2 गेंदों के लिए लगातार 3 गेंदें वाइड डालना थोड़े से प्रेशर में है. कृपया सीटी कब बजेगी ये तो आने वाला वक्त बताएगा. 2 सामना गेंदें. फास्ट गया. संगम तिवारी ने एक जो बड़ा शॉट खेला था उसी वजह से थोड़ा सा प्रेशर उनके ऊपर आया है. चलिएगा, जल्द से जल्द मैच जारी कीजिएगा. सिर्फ 2 गेंदें बची है. स्कोर बुक के ऊपर रन है 55 और 7 विकेट गिरे हैं. सिर्फ 2 गेंदें बची है. ये पहली इनिंग खत्म होने के लिए. प्रसन्न पाटिल गेंदबाजी मोर्चे पर सामने बल्लेबाज है संगम तिवारी. किरण पवार कुछ बातें करते हुए, जैसे आपने आईपीएल में देखा है धोनी आकर बातचीत करते हैं गेंदबाज के साथ. ये अच्छी गेंद, शायद बहुत ही अच्छी गेंद यहां पर डाली है. क्या हुआ? गेंद अंदर, दंडी बाहर. संगम बैक टू द पॅव्हिलियन. निश्चितपणे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार लढत होणार आहे आणि क्रीडा रसिकांनी अक्षरशः तुडुंब भरलेलं मैदान, क्रीडा रसिकांच्या गर्दीचा महापूर पाहायला मिळाला आहे. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023च्या क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार नारायणरावजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि ज्यांच्यावरती खूप मोठी अल्पावधीमध्ये जबाबदारी मिळणार आहे. आपण जर डॉक्टर निलेशजी राणे साहेब आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते नारायणरावजी राणे साहेबांविषयी जर सांगायचं झालं तर मी एका वाक्यात एवढंच सांगणार आहे, कोकणच्या मातीत नेता नवा घडतोय. कोकणच्या मातीत नेता नवा घडतोय आणि मित्रांनो गोर गरीब जनतेच्या हक्कांसाठी छावा वाघाचा लढतोय, छावा वाघाचा लढतोय, छावा वाघाचा लढतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार प्रसन्न पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार अंकुर सिंग. कैप्टन ऑफ इंडिया अंकुर सिंह. क्या बात है, गेंद को उड़ाया. बहुत 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 लंबा गिर जाकर गिरेगी. ये फुल टॉस ब्रांडेड षटकार अंकुर सिंह के बल्ले से. कैप्टन ऑफ इंडिया जिन्हें कहा जाता है अंकुर सिंह, जिन्होंने
इंडिया की कैप्टनशिप की थी, भारत और पाकिस्तान के बीच में वो मुकाबला रहा था, उस मैच में कैप्टन बने थे अंकुर सिंह। आखिरी गेंद खेलने के लिए आए, दिशा से भटके, बड़े फटके यहां पर गेंद सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आणि जवळचा क्षण, आपल्या लाडक्या नेतृत्वाचा सन्मान, कोकण नव्हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भाग्य विधाते केंद्रीय उद्योग मंत्री माननीय नारायणराव राणे साहेबांचं स्वागत होत आहे। मी विनंती करतो बाबा परब यांना आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्वांचं लाडकं नेतृत्व नारायणराव राणे साहेब, चढत्या क्रमाने ज्यांची कामगिरी, शाखा प्रमुख, नगरसेवक, बेस्ट अध्यक्षपद, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपद, महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि आता खासदार आणि त्या पाठोपाठ केंद्रीय उद्योग मंत्री। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत सन्माननीय नारायणराव राणे साहेब, ज्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रातील पहिल्या 3 क्रमांकातील स्पर्धेचं आयोजन गेली 5 वर्ष केलं जात आहे बाबा परब यांच्या वतीने। ते सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांचं स्वागत। निलेश साहेबांचं स्वागत संपन्न होतं आणि त्या पाठोपाठ प्रांतिक सदस्य दत्ताजी सामंत साहेबांचं स्वागत बाबा परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। सन्माननीय नारायणराव राणे साहेब, सन्माननीय निलेशजी राणे साहेब, दत्ताजी सामंत साहेब यांचं स्वागत आणि त्याबरोबरच बाबा परब मित्र मंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व सदस्यांच्या हस्ते स्वागत केलं जात आहे। कोकणचे भाग्य विधाते नारायणराव राणे साहेब, ज्या मालवण मधून कविलकट्ट्याला जाताना सुद्धा माणूस 1990 पूर्वी 100 वेळा विचार करायचा, त्या मालवण मध्ये कोलकाताची टीम येऊन खेळते आणि याचं सर्व श्रेय जातंय कोकणचे भाग्य विधाते नारायणराव राणे साहेब यांना। टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत बाबा परब मित्र मंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत सन्माननीय केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे साहेब। या स्पर्धेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय, संपूर्ण स्पर्धेत गेली 5 वर्ष हे दर्जेदार आयोजन आपण ज्यांच्या नावाने पाहतोय बाबा परब मित्र मंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकूया मनोगत निलेशजी राणे साहेब। सन्माननीय राणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि बाबा परब मित्र मंडळच्या वतीने हा 6वा वर्ष, मला वाटतं 5 वर्ष संपन्न झाली आणि 6वा वर्ष आता सुरू आहे आणि आज समारोपाचा दिवस आहे। मी सलग 5 वर्ष बाबा परब यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी ते बोलवतात, त्या हिशोबाने मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे दरवर्षी येत असतो। प्रत्येक वर्षी आल्यानंतर बाबा परबांनी मी राजकारणात तसा वेगळाच झालो होतो, तरी मला परत आणण्याचं काम या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जर कोणी केलं असेल तर ते बाबा परबनी केलं आणि ते याच टुर्नामेंटच्या माध्यमातून झालं, एवढं आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो। खरी तर समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये सुरुवात पण अगदी 2008च्या अगोदर ह्याच ग्राउंडवर, ह्याच ग्राउंडचं एक पद मला सन्माननीय दत्ता सामंत साहेबांनी दिलं होतं, तेव्हा त्यांनी माझी सुरुवात केली आणि निवडणुकीचा पराभव झाल्यानंतर बाबा परबनी माझी सुरुवात केली। हे मी आपल्याला सांगू इच्छितो। खरोखरच एक दर्जेदार टुर्नामेंट बाबा दरवर्षी उभं करतो। हे सगळं आपल्याला जे समोर दिसतंय हे काय सहज उभं राहिलं नाही। या लाईट्स कुठून आल्या, हे सगळे स्टँड कसे बनवले आणि हे जे काय नियोजन उभं राहिलं ते मी बाबा परबच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की हे दरवर्षी आपण उभं करता आणि माझ्या मालवणच्या ग्रामस्थांना, राहणाऱ्या लोकांना इथे एक दर्जेदार टुर्नामेंट बघायला मिळावी
जे आपण मुंबईला बघतो, ठाण्याला बघतो, तशी एक टुर्नामेंट किंवा त्याच्याहून जास्त, त्याच्याहून अप्रतिम जर कुठे टुर्नामेंट होत असेल तर ती या मालवणच्या या ग्राउंडवर टुर्नामेंट होते. म्हणून मी खास करून बाबा परब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो. फक्त एकच जे मला जाणवलं, मी पहिल्या दिवशी इथे आलो आणि आजही 2 ओव्हर इकडे बघितले, बाबा परब इकडे हे सगळे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत. IPL मी बघत असतो, मी इंटरनॅशनल क्रिकेट फॉलो करणारा माणूस आहे. आपण ग्राउंडवर वेळेची मर्यादा ठेवावी. क्रिकेटर ग्राउंडवर जातो तर तो प्रेक्षकांसाठी, तो खेळ दाखवण्यासाठी जातो, तो टाईमपास करायला तिकडे जाऊ नये. आणि म्हणून जेव्हा ग्राउंडवर जातो तेव्हा त्यांना मर्यादेमध्ये ही मॅच संपलीच पाहिजे. जे टीम डिस्कशन असेल ते तुम्ही ग्राउंडच्या बाहेर करायचं. ग्राउंड टीम डिस्कशनसाठी नसतं, तिथे खेळ दाखवायचा असतो. हे सगळे प्रेक्षक हे तुम्हाला खेळताना बघायला आलेत, तुम्हाला उभं राहताना बघायला आलेले नाहीत. हे तुम्ही विसरून चालणार नाही. आणि म्हणून डिस्कशन करायचं असेल तर ग्राउंडच्या बाहेर. काय हिंदी बोलणारे असतील तर त्यांना हिंदीत समजवा कॉमेंटेटर. आणि एम्पायरला कोणी चॅलेंज करायचं नाही. 3 जण एम्पायरला चॅलेंज करायला, एम्पायर काय त्याचा फुकट नाही. आणि म्हणून एम्पायरला क्रिकेटमध्ये महत्त्व वेगळं आहे. एम्पायरने एकदा डिसिजन दिल्यावर तुम्ही थर्ड एम्पायर करा, रिव्ह्यू करा, पण एम्पायरला 3 जण विचारायला कोणी जाऊ शकत नाही. हे शिस्त तुम्ही ग्राउंडवर ह्या टुर्नामेंटपासून तुम्ही सुरू करा. प्लेयरांनी प्लेयरांचं काम करावं, प्रेक्षकांनी प्रेक्षकांचं करावं. परत एकदा एक दर्जेदार टुर्नामेंट उभं करण्यासाठी बाबा परब, मित्रमंडळ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. ज्या शिस्तीची सवय आम्हाला आमच्या लाडक्या दादानी, आमच्या लाडक्या राणे साहेबांनी लावली, तीच शिस्त आज निलेशजी तुमच्या मनोगतातून व्यक्त झाली. राणेसाहेब, अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट, आंतरराज्य असं आम्ही या स्पर्धेचं वर्णन करतो. आणि त्याचं कारण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, झारखंड, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील खेळाडू या स्पर्धेत खेळले. या सगळ्या संघांसाठी आणि खेळाडूंसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. आयोजनात आणि नियोजनात संपूर्ण महाराष्ट्रातील 3 स्पर्धांमध्ये बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेशजी राणे चषक स्पर्धेची गणना केली जाते. आणि गेल्या वर्षी एक ऑफर आली होती बाबा परब, तुमच्या परवानगीने ती ऑफर मी सांगू इच्छितो. या मैदानावर बाबा परब यांना ऑफर आली होती, बाबा आपण दोघांनी मिळून एक स्पर्धा करूया. आणि बाबा परब यांनी त्यांना उत्तर दिलं होतं, दोघांनी मिळून काय, चौघांनी मिळून स्पर्धा करूया. अट एकच, चषक असेल एकाच नावाचा. निलेशजी राणे चषक हे नाव मान्य असेल तर तुम्ही आमच्या सोबत या, सोबत आलात तर आमच्या सोबत, नाहीतर तुम्हाला मागे ठेवून. पण स्पर्धा ही होणारच. गेली 5 वर्ष सातत्याने बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेशजी राणे चषक स्पर्धा या मैदानावर संपन्न होते. आणि आज सर्वांचं नशीब थोर, कारण या स्पर्धेत तारखांमध्ये वारंवार बदल झाला. निलेशजी साहेब, 17 मार्चची तारीख आम्ही आयोजित केली होती स्पर्धेसाठी, पण तांत्रिक कारणामुळे ती आयोजन रखडलं. त्यानंतर साहेबांचा वाढदिवस 10 एप्रिल, पण ही तारीख सुद्धा आम्हाला मिळाली नाही. पण आज 22 एप्रिल या दिवसाचं वैशिष्ट्य, आज अक्षय तृतीया, आज परशुराम जयंती, आज शिवजयंती आणि आज रमजान ईद सुद्धा, या 4 सणांचं औचित्य साधून या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कोकणचे भाग्यविधाते, ऐकूया मनोगत केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं. मालवणमध्ये टोपीवाला ग्राउंडमध्ये निलेश चषक सुरू आहे आणि मॅच सुरू असतानाच माझ्या हातात माईक दिला आहे. तर 2च मिनटं मी घेईन, खेळामध्ये व्यत्यय आणू इच्छित नाही. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या नावाने चषक आहे निलेश राणे, ते निलेश राणे, सन्माननीय बाबा परब मित्रमंडळाचे प्रमुख बाबा परब, सन्माननीय दत्ता सामंत, अशोक सावंत, त्याचप्रमाणे सुदेश आचरेकर, अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. ते सर्व मान्यवर आणि उपस्थित वेगवेगळ्या राज्यातून आलेले सर्व क्रिकेटियर, खेळाडू आणि
उपस्थित बंधू भगिनीनो आणि मित्र, मालवण मैदानात आल्यानंतर असं वाटत नाही की आपण मालवणमध्ये आहोत. हे ग्राउंडचं स्वरूप जे बाबा परब यांनी बदललं आहे, खरं त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. फार अतिशय सुंदर असं हे ग्राउंड, आणि या ग्राउंडमध्ये क्रिकेटचे दर्जेदार स्पर्धा होत आहेत आणि इथल्या मालवणमधील सिंधुदुर्गातल्या लोकांना पाहायला मिळतात. ही फार मोठी गोष्ट आहे आणि गेली 6 वर्ष सातत्याने या स्पर्धा इथे होत आहेत. मी त्यांना बाबा परब यांना धन्यवाद देईन, निलेश राणेंना पण धन्यवाद देईन. ते बाबा परब यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. आज मी कार्यक्रमानिमित्त मालवणला आलो असता मला जेव्हा समजलं क्रिकेटचे सामने माझा आवडता खेळ आहे, आयुष्यातील बराच काळ मी क्रिकेट खेळलो आहे. मुंबईतील इन्कम टॅक्स कार्यालयातर्फे आणि युनियन CC तर्फे मीही क्रिकेट भरपूर खेळलो. पण आज या ठिकाणी खेळणं सोडा पाहायला पण वेळ मिळत नाही. आज मंत्री या नात्याने आलो असलो तरी हे प्रेक्षक म्हणून मला कमीत कालावधीत आनंद लुटता आला, आनंद उपभोगता आला. त्याचं श्रेय मी निलेश राणे, बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी देतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने देशाच्या विविध राज्यातून खेळाडू आलेत. त्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. भविष्यात तुम्ही चांगला खेळ खेळावा, नावारूपाला यावं, देशाच्या आणि राज्यांच्या देशाच्या टीममध्ये टेस्टमध्ये यावं, वन डेमध्ये यावं किंवा रणजी ट्रॉफीमध्ये यावं आणि त्यासाठी तुम्ही यशस्वी क्रिकेटर व्हावं. यासाठी माझ्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो, आयोजकांना धन्यवाद देतो आणि मालवणच्या किंवा सिंधुदुर्गातल्या या क्रिकेटप्रेमी लोकांनी जे सहकार्य दिलेलं आहे यशस्वी स्पर्धा होण्यासाठी, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ढोलपथक आणि फटाके. कोल्हापूरच्या वतीने या मालवणच्या भूमीवर सर्वांचं लाडकं नेतृत्व नारायणराव राणेसाहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. अंबा मातेची प्रतिमा देऊन स्वागत केलं जातंय, सन्मान केला जातोय. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दादांचा सन्मान कोल्हापूर प्रांताच्या वतीने संपन्न होतोय. आकाशात फुगे सोडून पुन्हा एकदा दादांचं स्वागत केलं जात आहे. सोबत फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, टाळ्यांचा गजर. बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक 2023 पर्व 5वे. उपांत्य फेरीचा पहिला सामना. या सामन्यासाठी उपस्थित असणारे कोकणचे भाग्य विधाते केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणेसाहेब, त्यांच्या समवेत माजी खासदार निलेशजी राणेसाहेब, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने शतशः आभार. साहेब, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यशाची अनेक शिखरं तुम्ही प्रादाक्रांत करावीत आणि या कोकण भूमीवर आपला प्रेमाचा आणि मायेचा लक्ष कायमच राहावा. कोकणातील सिंधुदुर्गातील अनेक विकास कामं आपल्या माध्यमातून मार्गी लागावीत आणि यासाठी परमेश्वराने आपल्याला उदंड आयुर आरोग्य देवो अशी सर्व देवदेवतांच्या चरणी प्रार्थना करून
ढोल ताशांच्या गजरात आजच्या दिवसापुरता आपण निरोप देतोय. सर्वांचं लाडकं नेतृत्व नारायणराव राणे साहेब आणि माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांना, आणि सोबतच जातोय पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगसाठी मैदानाच्या दिशेने मालवणी केंद्रावर. धन्यवाद अमोल सर, धन्यवाद श्याम वाकर सर, प्रदीप देऊलकर सर, विजय बागातकर सर, इर्शादजी बागवान या सगळ्या कॉमेंटेटरच्या साथीन बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक 2023 पर्व 5वे या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सगळ्यांचं हात जोडून स्वागत. एंजल कोलकाता संघ टॉस जिंकून घेतलो बॅटिंगचा निर्णय. पहिली फलंदाजी करताना 6 षटकात 61 धावा आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासमोर विजयासाठी 62 रन्सांचं टार्गेट. 62 रन्सांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या वतीन स्ट्रायकर यांच्या दिशेन रजत मुंडे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन रजत मुंडे. स्ट्रायकर यांच्या दिशेन मॅन फ्रॉम रायगड आणि रजतला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन किरण पवार. मॅन फ्रॉम सावले पनवेल रायगड. 6 षटकांचा सामनो 62 रन्सांचा टार्गेट आणि एंजल कोलकाता संघाच्या वतीन बॉलिंग मार्कवर कॅप्टन ऑफ इंडिया मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश अंकुर सिंह. दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक दोन्ही संघाच्या कॅप्टनसाठी सूचना. राजाराम वॉरियर्स तवडे कॅप्टन गोपाळ बटा आणि संतोष पारकर कासारडे कॅप्टन आशिष मेहरुल. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस फॉर सेकंड सेमीफिनाले. पहिलो चेंडू अंकुर सिंगचो योग्य दिशा योग्य टप्पो. चेंडू निर्धाव. धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. एंजल कोलकाता संघ जगत सरकारच्या नेतृत्वाखाली उतरलेलो संघ आणि आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी. दुसरो चेंडू मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डरच्या कपडावरसून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकारासाठी. पहिल्या षटकाचो खेळ ओळखला जाता बाबा परब मॅजिकल पॉवर प्ले. ज्याप्रमाणे बाबा परब यांची जादू तुम्ही बघितलात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी भरघोस मताने निवडून येताना जो चमत्कार बाबा परब तुम्ही दाखवलात तोच चमत्कार अपेक्षित या खेळाडूंकडून. या दरम्यान रजत मुंडेचो आडव्या बॅटचो फटको मिड विकेटच्या कपडावरसून स्क्वेअर लेगच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार षटकार. डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ गतविजेतो संघ या स्पर्धेत मानाचो चषक गेल्या वर्षी उचलण्याची संधी ज्याका मिळाली तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ. दिमाखात सुरुवात बाबा परब मॅजिकल पॉवर प्लेच्या षटकात मॅजिकल सुरुवात. 3 चेंडू 10 रन्सांची कामगिरी. या दरम्यान परत एकदा शॉर्ट अंपूल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि हो लगोलग अजून एक चेंडू सीमारेषा पार. पहिलो चेंडू निर्धाव निशब्द करणारा चेंडू पहिलो पण त्यानंतरची कामगिरी. कारण पहिल्या चेंडूवर जी शांतता बघितला ती शांतता होती वादळापूर्वीची. पुढच्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार. 4 चेंडूंची सांगता. धावसंख्या 14 रन्सार. टार्गेट 62 रन्सांचा. चेसिंग टार्गेट ऑफ 62. स्कोर रिचेस टुअर्ड द 14 फॉर नो लॉस. पहिल्या षटकाचो खेळ ज्या एंजल्स कोलकाता संघान चमत्कार दाखवलं या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये अगदी दिमाखात प्रवेश केलो. पहिल्या 2 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाक अजिबात वाव न देणारा संघ या सामन्यात मात्र पहिल्याच षटकात मोठ्या प्रमाणावर बॅकफुटवर. इनसाइड आउट कव्हरच्या कपडावरसून चेंडू
इली लहर केलो कहर सीमारेषा पार षटकार हावको रावकांडो कुमयो आणि घुडुम मातारी सुद्धा. हॅलो चेक. राजाराम मोरे स्तरवडे कर्णधार आणि संतोष पारकर कासारडे कर्णधार दोन्ही कर्णधारांनी सामनाधिकारी बंटी केरकर यांच्याशी संपर्क साधा. राजाराम मोरे स्तरवडे आणि संतोष पारकर कासारडे. धावसंख्या स्थिरावली 20 रनचा आभार. पहिल्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर अंकुर सिंह. महागडी गोलंदाजी 62 रन्सांचा टार्गेट आणि परत एकदा हुकचो फटको मिड विकेटच्या कपळावर सोन डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. तब्बल 26 रन्सावर 26 फॉर नन. पहिल्या षटकाची सांगता 62 रन्सांचो पाठलाग. डीजे. हॅलो संतोष पारकर कासारडे कर्णधार लवकरात लवकर या. राजाराम मोरे स्तरवडे संघाचा कर्णधार उपस्थित होतोय गोपाळ भट्टा. रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघ अतिशय दिमाखात सुरुवात. ज्या रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघान साळ गोवा पणजी जिमखाना देवगड आनंदवाडी किंग्स ट्रॉफी मुंबई प्रिन्स समाधवी कुडाळ मालवण बाबा परब मालवण बंड्या पराडकर काळबादेवी डेकोरेटर संदीप मेसरी कलमट वैभववाडी आमदार चषक SSS ट्रॉफी 4 वेळा मिडबावची स्पर्धा 2 वेळा आणि कणकवलीची स्पर्धा जिंकणारो सिंधुदुर्गातलो पहिलो संघ असे अनेक स्पर्धा ज्यांनी जिंकलो तोच रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघ. वेंगुर्ल्याच्या हापूस आंब्याची चव तुम्ही चाखली असतली. वेंगुर्ल्याच्या काजूची चव सुद्धा तुम्ही चाखली असतली. पण पहिल्याच षटकात रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या दमदार फलंदाजीची चव कोलकाता संघात चाकूची लागली. मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले स्ट्रायकर यांच्या दिशेन किरण पवार. हॅलो आशिष मेहरूर आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार. आपला कर्णधार जर उपस्थित नसेल तर योग्य तो निर्णय घेतला जाईल. संतोष पारकर कासारडे कर्णधार आशिष मेहरूर. किरण पवार स्ट्रायकर यांच्या दिशेन मॅन फ्रॉम सावले पनवेल रायगड. विश्वजीत ठाकूर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम रायगड निगोडे चेंडू हवेत. 1 बाउन्स चेंडू फिल्डरच्या दिशेन. संधी होती झेल टिपण्याची पण त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो आमदनी 58 आणि खर्चा रुपया. तिसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला आणि परत एकदा झालेलो ओव्हरथ्रो. पहिलो रन्स मिळत की नाही. पहिल्या रन्सावर फलंदाज बाद होण्याची शक्यता पण त्या जागेवर 3 रन. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी फिल्डिंग आणि 2दा चुकलेले थ्रो आणि ज्याच्यावर झालेले ओव्हरथ्रो सुद्धा. कोलकाता सारख्या मातब्बर खेळाडूचे ओव्हरथ्रो बघून मैदानावरच्या प्रेक्षकांची कमेंट मनातल्या मनात इल्ली असती ह्याच्यापेक्षा आमच्या कुणग्यातले पोर बरे थ्रो करतात आणि बरी फिल्डिंग करतात. ज्या कोलकाता संघाकडून खूप मोठ्या अपेक्षा तो कोलकाता संघ दुसऱ्या षटकात थोडी सैरभेर क्षेत्ररक्षण करताना. विश्वजीत बॉलिंग मार्कवर बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. गली रिजन मध्ये खास क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनवर एक क्षेत्ररक्षक असा तरी सुद्धा गली रिजन मध्ये कारण वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारो विश्वजीत ठाकूर बॉलिंग मार्कवर. विश्वजीत ठाकूर मॅन फ्रॉम रायगड निगोडे. आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण भारताबरोबरच परदेश दौरे सुद्धा ज्यांनी गाजवले असो विश्वजीत ठाकूर ठाकूर ओंके ठाकूर. स्ट्रायकर यांच्या दिशेन किरण पवार वैयक्तिक 3 रन्सावर धावसंख्या स्थिरावली 30 धावा 62 पाठलाग. यावेळी अजून एक वेगवान चेंडू किरण पवारच्या बॅटच्या आतल्या कडेवर लागान चेंडू मिडॉनच्या दिशेन 1 रन्सासाठी. शॉर्ट मिडॉन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलवर फील्ड करता तोपर्यंत निम्मे धावसंख्या पार 62 रन्साचा पाठलाग करताना दुसऱ्या ओव्हरीत धावसंख्या बिनबाद 31 रन्सावर. एंजल्स कोलकाता संघ जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक ही सलामीची जोडी दमदार कामगिरी करतली अशी वाटत असतानाच प्रतिस्पर्धी रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघाची सलामीची जोडी रजत मुंडे आणि किरण पवार अतिशय दर्जेदार सलामी. इतको सुंदर पाव ज्यांनी रचलो आणि त्या सुंदर पाव्यावर आता इमारत उभी करण्याची जबाबदारी रोई स्पोर्ट वेंगुर्ला संघाकडे. मालवणीत एक म्हणा जेचो पाव बरो तेचो इमलो खरो आणि इतको सुंदर पाव रचल्यानंतर त्याच्यावर विजयाचो इमलो रचण्याच्या मार्गावर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ.
फटको तर सुंदर, लोंगांच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. अजून एक षटकार, षटकारनीची धाव संख्या 37 रनसार. रजत मुंडे 8 चेंडू 27 धावा. रजत सदतीस 37. रजत मुंडे स्पर्धेतल्या दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. या दरम्यान फाईन लेगच्या दिशेने खूपच सुंदर फटको, चेंडू गायब. आकांड्याच्या पैलाडी, गडग्याच्या पैलाडी, सलग दुसरा षटकार. पाठलाग थोडस अजून कठीण करतलो असं वाटत असतानाच मैदानावर वादळ घोंगावला रजत मुंडे नावाचा. आग खाऊन इंगळे ओकणं म्हणजे काय, मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय, पाठभर वळ काढणं म्हणजे काय, कुळी तुपडी करणं म्हणजे काय, या सगळ्या मालवणी म्हणींचा अर्थ मैदानावर रजत मुंडेची फलंदाजी. 10 चेंडू 39 धावा आणि आता मात्र 24 चेंडूत 19 धावांची गरज. कोलकाता संघ पूर्व भारताचा प्रवेशद्वार जका म्हटलं जाता, सिटी ऑफ जॉय, एंजल कोलकाता. जो कोलकाता हॅलो, संतोष पारकर कासाडे. आपण जर 5 मिनिटांमध्ये ठीक बरोबर 9:30 वाजता जर नाणेफेकीसाठी आला नसाल तर आपल्याला फक्त 4 षटकांचा सामना खेळवण्यात येईल आणि राजाराम वॉरियर्स तरवडे संघाला 6 षटक खेळवण्यात येतील. आपल्याला शेवटची आणि अंतिम सूचना, अन्यथा आपल्या संघाला बाद केलं जाईल. कमिटीचा निर्णय येतोय. ठीक 9:30 वाजता आपण इथला आपला कर्णधार उपस्थित करणं गरजेचं आहे. जर कर्णधार उपस्थित झाला नसेल तर आपल्याला 4 षटकांचा सामना खेळवण्यात येईल. बॉलिंग मार्क पर सरोज प्रामाणिक. क्रिकेटवर अगदी प्रामाणिकपणे प्रेम करणारे हो खेळाडू. मॅन फ्रॉम दुर्गापूर, गोवा प्रीमियर लीग चो मॅन ऑफ द सिरीज, 10 PL चो बेस्ट बॉलर. बॉलिंग मार्क वर सरोज प्रामाणिक. एक चमत्कार सरोज तुझ्याकडून अपेक्षित. धाव संख्या पहिल्या 2 बॉलवर 2 रन, 45 रन्सावर, 45 चेसिंग टार्गेट 62. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने किरण पवार. खराब चेंडू, पंचांचो इशारो, WID वाईड. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा. मालवणीत सांगायचा तर बघता भाजी मागता वडे, समुद्रात मासू आणि तडीक मॉल. सिंधुदुर्गाच्या भूमीवर जेव्हा स्पर्धा होता तेव्हा मालवणी कॉमेंट्री करणं आणि ती ऐकणं याची मजा एक वेगळीच असता. तीच मजा या बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक स्पर्धेच्या निमित्तान या दरम्यान किरण पवारचो फटको, जो फटको ATP टूरच्या टेनिस स्पर्धेत आपण बघतो तो टिपिकल टेनिसचो फटको. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, षटकार, मॅक्झिमम बाबा परब, मॅक्झिमम सिक्सर. धावसंख्या अर्धशतका पार, 52 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये वरसून धाव संख्या 52, 52. रिक्वायर्ड जस्ट 10 फ्रॉम 21. कोलकाता संघ बऱ्याच लांबचो प्रवास. सध्याच्या घडीक जा शहर कोलकाता या नावाने ओळखला जाता, त्याच कोलकाताचो संघ जा शहर यापूर्वी ओळखला जायचा कलकत्ता या नावान आणि त्यापूर्वी कालिकत बंदर या नावान. पूर्व भारताचा प्रवेशद्वार जका म्हटला जाता,
1911 साली जी राजधानी होती इंग्रजांची. पण सध्याच्या घडीक भारतातली एकमेव पश्चिम भुयारी रेल्वे आणि भारतातला द्वितीय क्रमांकाचा स्टॉक एक्सचेंज ज्या शहरामध्ये असा त्या कोलकाताचा संघ तुमच्या समोर एंजल कोलकाता. पण या एंजल कोलकाता समोर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचा संघ मैदानावर कमाल करताना एक सुंदर नजाकतदार फटको रजत मुंडेच्या बॅटमधून. ज्या रजत मुंडेकडून आतापर्यंत ताकद बघितली तोच रजत मुंडे मैदानावर नजाकत दाखवताना या चौकारांनिशी धाव संख्या स्थिरावली. 57 रन्सावर 57 एकतर्फी होत चाललेला सामनो. रजत मुंडे वैयक्तिक 44 रन्सावर तुझी कामगिरी. तुझ्याकडून अपेक्षा असलेली तुझ्या वैयक्तिक अर्धशतकाची 5 धावांची गरज 19 धावांमध्ये. आणि या दरम्यान एक मोठा अपील गली रिजन मध्ये पंकज क्षेत्ररक्षणासाठी पंकज जाधव बुम बुम माट्या मॅन फ्रॉम रायगड. मैदानावर पाठलाग 62 रन्सांचो 3 षटकांचो खेळ समाप्त. 58 रन्सावर रिक्वायर्ड जस्ट 4 फ्रॉम 18 बॉल्स. 18 चेंडू 4 धावा. पहिलो सेमीफायनल. मैदानावर स्क्रीनवर दिसणारी छबी सन्माननीय बाबा परब ज्यांच्या सुंदर देखण्या आयोजनातून गेली 5 वर्षाची स्पर्धा आपण बघतो. बाबा परब मित्रमंडळ आयोजित दर्या विजयाची औपचारिकता करण्यासाठी फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेन. चेंडूचा प्रवास पंचांचो इशारो येणं अपेक्षित असा आणि बघूया पंचांचो इशारो. षटकार मॅक्झिमम रावकांडो हावको कुंभियो आणि घुडुम